नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज प्रस्तुत करवीर तारे या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. कोल्हापूर ही कलेची नगरी म्हणून ओळखली जाते आणि अशा कोल्हापूरमध्ये हौशी लोकांची कमी नाही. त्यातल्या त्यात कोल्हापूरच्या पोरी म्हटलं की जगात भरी. क्रिकेट ही एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी म्हणून ओळखली जायची, पण आता सध्या मुलीही क्रिकेटमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करत आहेत. करिअर म्हणून मुलीही क्रिकेटकडे वळत आहेत आणि अशीच क्रिकेटची आवड असणारी समिधा चौगले आज आपल्या सोबत आहे. तर ही क्रिकेटकडे कशी वळली आणि यामध्ये तिची आवड कशी निर्माण झाली हे आज आपण जाणून घेऊ. तारा न्यूज प्रस्तुत करवीर तारे या कार्यक्रमामध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. तर समिधा, तुझा शैक्षणिक प्रवास कसा आहे आणि तू क्रिकेटकडे कशी वळलीस? नमस्कार, मी समिधा चौगले. मी आता इयत्ता 11वीमध्ये शिकते आणि मी साई स्कूल ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मला क्रिकेटची लहानपणीपासूनच खूप आवड आहे. माझ्या घरामध्ये आमच्या गावी पूर्ण क्रिकेटचंच वातावरण आहे. माझे बाबा परत माझे काका सगळेच आता टेनिस क्रिकेट खेळतात, अजूनही खेळतात. त्यांच्यामुळे सुद्धा आणि मी लहानपणापासून क्रिकेट बघते. मुलींचं असेल, परत मेन्स असेल, वुमेन्स असेल, सगळं क्रिकेट बघते. तर त्यामध्ये हळूहळू मला आवड निर्माण झाली. तर समजा तू क्रिकेटकडे छंद म्हणून पाहतेस की करिअरच्या दृष्टीकोन म्हणून पाहतेस? क्रिकेट हा माझा सगळ्यात पहिला छंदच असेल आणि आता क्रिकेटमध्ये मी नॅशनल लेवलपर्यंत आले. तर इथून पुढचा माझा प्रवास एका क्रिकेटमधून करिअर करण्यासाठी असत असेल. करिअरच्या दृष्टीनेच मी क्रिकेटकडे पाहतो. तर तू आतापर्यंत 2 संघातून कर्णधार म्हणून काम पाहिलेस, तर कसा अनुभव होता तुझा? कर्णधार म्हणून मी साई स्कूल कडून मी कर्णधार म्हणून खेळले. तर कर्णधार म्हणून अनुभव खूप चांगला होता आणि त्या कर्णधार पदाचा म्हणजे त्याचा उपयोग खरं तर मला भावी आयुष्यात नक्कीच होईल. खूप काही मला शिकायला मिळालं. कर्णधार असल्यावर खूप प्रेशर येतं. खरं तर सगळं टीमचं मॅनेजमेंट असेल किंवा ग्राउंडमध्ये सिच्युएशननुसार जे काही निर्णय घ्यायचे असतील तर ते ऑन द स्पॉट घ्यावे लागतात. तर परत फ्युचर सिच्युएशनला काय करावं किंवा काय करू नये, कुणाचा सल्ला घ्यावा. कोच आपले बाहेरून सांगत असतात, पण आतमध्ये जे काय करायचं ते कॅप्टनला करायचं असतं. तर ते खूप चांगला अनुभव मिळाला. 2 वर्ष झालं मी कॅप्टन्सी करते. खूप चांगलं. अच्छा, तर आतापर्यंत क्रिकेट कुठल्या संघातून खेळलीस? आतापर्यंत मी क्रिकेट साई स्कूलमधून मी खेळले. 2 वर्ष सलग खेळते. परत आता KDC म्हणून कोल्हापूर डिस्ट्रिक्टकडून सुद्धा मी खेळत आले आणि आता आपल्या कोल्हापूर डिस्ट्रिक्टच्या ज्या मॅचेस वगैरे होतात त्या संघातून सुद्धा मी खेळते. तर क्रिकेटमध्ये तू नेमकं समिधा बॅट्समन, बॉलर म्हणजे कोणत्या ह्याच्याकडून खेळते तू? मी ऑलराऊंडर आहे. मी राईट हँड बॅट्समन आणि लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स, लेफ्ट आर्म स्पिनर आहे. आणि या क्रिकेट क्षेत्रात तुझे गुरु कोण आहे? माझे गुरु आता सध्याच माझे गुरु सरदार पाटील सर, वर्षाराणी पाटील मॅडम आणि पवार सर हे आहेत. मी जेव्हा क्रिकेट स्टार्ट केलं अगदी म्हणजे लॉकडाऊनमध्ये, तेव्हा मी अनिल सांगावकर सर त्यांच्याकडे जात होते शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये. पण मग नंतर मला वाटतं थोडे 6 महिने गेले असेल. पण नंतर लॉकडाऊन झाल्यामुळे ते सगळंच बंद झालं आणि नंतर 8वी नंतर मी खरं क्रिकेट स्टार्ट केलं. सरदार पाटील सर हे माझ्या आत्ताचे जे कोच आहेत त्यांना भेटल्यावर मला नेमकं क्रिकेट काय आहे, क्रिकेट म्हणजे काय ते कळालं. तिथून माझा आयुष्याचा टर्निंग पॉईंट आपण म्हणू शकतो त्यांना भेटल्यावर झाला. तर आई वडिलांचं आणि शाळेचं योगदान कसं होतं तुला या? आई वडिलांचं योगदान माझ्या आयुष्यात खूप खूप मोठं आहे आणि क्रिकेट म्हटलं की माझा परत आमच्या घरातल्या सगळ्यांनाच आवड आहे. आणि आपल्याला एखाद्या स्पोर्ट्समनला टीमसोबतच घरातली सुद्धा सिच्युएशन आणि सपोर्ट हवा असतो. तर मला माझ्या आईवडिलांकडून खूप सपोर्ट आहे आणि शाळेकडूनही आम्हाला आमच्या टीमला सुद्धा खूप सपोर्ट आहे. अच्छा, तर तुझं स्कूलचं टायमिंग आणि हे खेळाचं प्रॅक्टिस, क्रिकेटचं प्रॅक्टिस वगैरे याचं सगळ्याचं नियोजन कसं करतं? मी मागच्या वर्षी 10th होतो. तर आम्ही जेव्हा स्कूलला होतो त्यावेळी सकाळी मॉर्निंगला स्कूलमध्ये प्रॅक्टिस असायची. 8 ते 10, 10:30पर्यंत प्रॅक्टिस. त्यानंतर 4:30पर्यंत स्कूल, जो काही अभ्यास वगैरे असेल ते सगळं स्कूलमध्येच कंप्लीट करायचं आहे. नंतर 4:30 पासून परत 7:30, 8पर्यंत संध्याकाळी स्कूलमध्येच आमचं ग्राउंड आहे. तर तिथे आम्ही प्रॅक्टिस करतो. अच्छा, तर हे सगळं करत असताना आहाराचं नियोजन कसं करत होती?
आहाराचं आता स्पोर्ट्समॅनला सगळ्यात महत्त्वाचं प्रोटीन्स मिळणं खूप महत्त्वाचं आहे. तर प्रोटीनयुक्त खाणं आम्ही सगळ्यांनी, मी सुद्धा परत माझ्या टीममेट्सनी सुद्धा आम्ही सगळ्यांनी प्रोटीनयुक्त खाणंच ठेवलं आहे. आणि जेव्हा आम्ही स्कूलमध्ये प्रॅक्टिस करत असायचो तेव्हा आमचे कोच असतील ते आम्हाला म्हणजे दूध असेल किंवा फळे असतील तर ते आम्हाला आणून देत होते. तर आमचं प्रोटीन तेव्हासुद्धा आम्हाला मिळत होतं. तर खाण्यातून जे मिळायला पाहिजे ते प्रॅक्टिस करताना सुद्धा मिळत होतं. आणि आता सगळ्यांना प्रोटीनयुक्त खाणं गरजेचं आहे स्पोर्ट्समध्ये. बरोबर आहे. तर आता तुझी टीम आहे म्हणतेस, त्यात किती मुली आहेत? मी ज्या टीमची कॅप्टन आहे ती आमची ज्युनियर टीम आहे. आता आम्ही पूर्ण 30 मुली आहोत. आणि आमची सिनियर टीम आहे ती आता ऑल इंडिया युनिव्हर्सिटीसाठी त्या सिनियर टीममधल्या थोड्या जणींची निवड झाली आहे. मग आमची ज्युनियर टीम आहे आणि आम्ही सगळ्या एकत्रच प्रॅक्टिस करतो. अच्छा. तर आता आपण बघतोय की मुलंच फक्त क्रिकेटमध्ये करिअर करत होती, पण आता बघतोय तर आपण मुलीही क्रिकेटकडे बऱ्यापैकी वळलेल्या आहेत. तर मुलीही क्रिकेटमध्ये करिअर करावं यासाठी त्यांना काय मार्गदर्शन करशील? आता मुलांच्या इतकंच आपल्याला मुलींना सुद्धा क्रिकेटमध्ये खूप मोठं स्कोप मिळालेला आहे, प्लॅटफॉर्म मिळालेला आहे क्रिकेटमध्ये. आता आपण बघतोय WPL चालू झालेला आहे, इंडियन वुमेन प्रीमियर लीगसुद्धा चालू झालेली आहे. सगळ्या मुलींनाच परत मुलांच्या इतकंच क्रिकेटमध्ये प्राधान्य मिळालेलं आहे. तर मी एवढंच सांगेन की क्रिकेटमधून ज्यांना आवड आहे त्यांनी नक्कीच क्रिकेट खेळायला सुरुवात करावी. क्रिकेट हा गेम आपल्याला खूप काही शिकवून जातो. अच्छा. तर आज आपण समिता चौगुले हिचा क्रिकेटचा प्रवास पाहिला आणि तिने छंदातूनच क्रिकेटकडे वळत आपलं करिअर शोधलेलं आहे आणि मुलीसाठी तिने खूप छान असं मार्गदर्शन केलंय. तर थँक्यू समिता, आज तू तारा न्यूजला भेट दिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद. तर सर, आता आपण पाहतोय सध्या धावपळीचं युग आहे आणि या युगात पाहिलं तर पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या मागे खूप धावत असतात. तर ज्यावेळी तुम्हाला कळालं की समिता शिक्षणाबरोबरच करिअर म्हणून क्रिकेटकडे वळली आहे, तरी त्यावेळी तुमचं मत किंवा तुम्हाला काय सांगत होतं त्यावेळी की बाबा शिक्षणाला जास्त महत्त्व द्यावं की क्रिकेटला? कसं आहे, अभ्यास आणि खेळ या दोन्ही गोष्टी जर सोबत झाल्या तर त्या मुलाचा सर्वांगीण विकास लगेच होतो. फक्त अभ्यासू एका बाजूने गेलो तर आपण त्याचा फक्त अभ्यासाचा विकास होत जाणार नाही. मात्र खेळातून मुलांचा सर्वांगीण विकास होतो. त्यामध्ये त्याचे शारीरिक वाढ होते, बौद्धिक वाढ होते आणि मानसिकदृष्ट्या खेळातून मुलं चांगली होतात. कोणत्याही संकटाला सामोरं जायचं असेल तर खेळाडू चांगल्या पद्धतीने जातात. आणि अभ्यास आणि खेळ यात जर बघायचं म्हटलं तर खेळाला आम्ही जास्त प्राधान्य देतो. याचं कारण म्हणजे अभ्यास आपण बघतोय सगळीकडे की पुस्तकी ज्ञानाचा पुढे जीवनामध्ये काय एवढा उपयोग होत नाही. मात्र हे जर करिअर म्हणून आपण खेळाची निवड केली तर त्यावेळी काय होतं की करिअरच्या दृष्टीने आपण विचार करत जातो. मग तसं आम्ही त्याला सुरुवातीला एक आवड म्हणून सुरू केलं. मात्र शालेय क्रिकेटमध्ये ती ज्यावेळी सुरू केलं ते प्रॅक्टिस सुरू केली तर सुरुवातीला तिचा कल बघितला मी तर तिलाच आवड होती. त्यामुळे मग आम्ही तो कंटिन्यू करायचा निर्णय घेतला आणि या 4 वर्षामध्ये तिनं चांगली प्रगती केली आणि राज्यस्तरावर सलग 2 वर्षे प्रथम क्रमांक तिने शालेय क्रिकेटमध्ये घेतला. ते क्रिकेटमुळे म्हणजे खेळाला महत्त्व दिल्यामुळे शक्य झालं. तर सर्वप्रथम मॅडम, तुम्हाला जेव्हा कळालं की समिताची ओढ जास्त खेळाकडे आहे त्यावेळी तुमची प्रतिक्रिया काय होती? ज्यावेळी असं समजलं की हा समिताला क्रिकेट खूप आवडते तर एक काळ आमच्या वेळी असा होता की क्रिकेट बघणं म्हणजे सुद्धा चुकीचं मानलं जायचं. आणि त्यावेळी म्हणजे मला वैयक्तिक स्वतःला खूप त्रास व्हायचा की आमच्या घरी खेड्यामध्ये इतकं वातावरण नव्हतं की क्रिकेट बघावं, मुलींनी क्रिकेट बघावं आणि त्याला विरोध व्हायचा. पण समिताची क्रिकेटमध्ये आवड हे खूप म्हणजे तसं म्हटलं तर ते इतकं आनंदाचं वाटलं, मनापासून इतकं आनंद वाटलं की अरे तिला खेळामध्ये ही आवड आहे आणि अभ्यासाबरोबरच ती खेळामध्ये सुद्धा प्रगती करते हे लक्षात आल्यानंतर आम्ही तिच्या क्रिकेटसाठी विशेष करून प्रयत्न केले. अच्छा. तर ती स्कूलमध्ये असतानाच क्रिकेटकडे गेली तर त्यावेळी शाळेचं आणि खेळाचं नियोजन किंवा आहाराचं नियोजन तुम्ही कसं करत होता? हा आता खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण आहार ही एक आपली आता मूलभूत गरजच आहे.
ज्यावेळी ती प्रॅक्टिसला जाते, म्हणजे खरं तरी मुलींच्या आरोग्याकडं खेळामध्ये आहे म्हणूनच नव्हे, नॉर्मली सुद्धा आपण मुलींच्या आरोग्याकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे. पण खेळामध्ये असल्यामुळे विशेष करून तिच्या आरोग्याकडं किंवा तिचं जे खाणं पिणं आहे त्याच्याकडे स्पेसिफिक लक्ष द्यावं लागतं. सकाळी असेल, सकाळचा तिचा जो आहार आहे तो कंटिन्यू म्हणजे वेळेत द्यावा लागतो. त्यानंतर ती प्रॅक्टिसला जाते, प्रॅक्टिस करून आल्यानंतरचं जे वेगळा आहार आहे तो त्यावेळी देणं गरजेचं आहे. आणि संध्याकाळी सुद्धा म्हणजे वेळेत त्या गोष्टी तिच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. आता आपल्याकडे कसं होतं, ज्या मुली असतात म्हणजे खेळात नाही आहेत त्यांच्याकडे सुद्धा म्हणजे पालक मुलींच्याकडे विशेष करून खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत आणि त्यामुळं ज्यावेळी मुली मोठ्या होतात त्यावेळी त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी चालू होतात. त्यामुळं सर्वच पालकांनी खेळामध्ये असू दे जर नसू दे खाण्यापिण्याकडे लक्ष देणं गरजेचंच आहे.